नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण देवाची पूजा कधीही करू शकतो का? की पूजेसाठी एखादी खास योग्य वेळ असते? अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो. काही लोक म्हणतात सकाळची पूजा सर्वात शुभ असते, तर काही जण संध्याकाळी दिवा लावून देवपूजा करतात. पण खरं तर शास्त्र, ज्योतिष्य आणि आपल्या परंपरेनुसार पूजेची काही ठराविक शुभ वेळ सांगितली आहे. सूर्योदयाची वेळ, ब्रह्ममुहूर्त, तसेच संध्याकाळची संध्या यावेळी आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली मानल्या जातात. यावेळी केलेली प्रार्थना आणि देवपूजा मनाला शांतता देते, सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणते, असं मानलं जातं. मग नेमकी पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? आणि जर सकाळी पूजा करता आली नाही, तर दिवसभरात कोणत्या वेळी देवाची पूजा करावी? या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला तर मग जाणून घेऊया. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक संसारी माणसांना एक प्रश्न नेहमी सतावतो. कामाच्या व्यापात देवाची पूजाच करायला वेळ मिळत नाही. मग आमचं कल्याण कसं होणार? यावर परमपूज्य प्रेमानंद महाराज अतिशय सुंदर आणि व्यावहारिक मार्गदर्शन करतात. त्यांच्या मते तासनतास देवापुढे बसून पूजा करणं हेच केवळ भक्तीचे लक्षण नाही, तर तुमचे काम हेच देवकार्य आहे. वर्क इज वर्कशिप. महाराज म्हणतात, की देवाने तुम्हाला या भूमिकेत पाठवलं आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडणं ही सर्वात मोठी पूजा आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा घराची जबाबदारी सांभाळत असाल, तर ते काम पूर्ण निष्ठेने करा. तुम्ही जे काम करत आहात, तेच ईश्वराचे कार्य आहे, असे माना. त्यासाठी वेगळा वेळ काढून तासनतास बसण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, पापाचरण आणि अधर्माचा त्याग करा. पूजेपेक्षाही महत्त्वाचं काय असेल, तर ते म्हणजे पापाचरण टाळणं. महाराज सांगतात, तुम्ही देवाची पूजा कमी केली तरी चालेल, पण तुमच्या हातून कोणाचंही वाईट होऊ नये. तुमच्या कामात पारदर्शकता ठेवा. कोणाची फसवणूक करू नका. अधर्माचा मार्ग स्वीकारा अधर्माचा मार्ग स्वीकारू नका. एवढं जरी पाळलं तरी भगवंत तुमच्यावर प्रसन्न राहतो. तिसरा, मनाची साक्ष आणि शुद्धता. संसारी माणसाने केवळ सकाळ संध्याकाळ 2 मिनिटं हात जोडून देवाचे आभार मानले आणि दिवसभर आपले कर्तव्य बजावले तरी ते पुरेसे आहे. देवाला तुमच्या वेळेशी घेणं-देणं नाही, तर तुमच्या भावाशी आणि हेतूशी घेणं-देणं आहे. जेव्हा तुम्ही नीतीने वागता, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवनच एक पूजा बनते. चौथी महत्त्वाची गोष्ट, विश्वास ठेवा, जीवन आनंदी होईल. महाराजांच्या मते धर्माच्या मार्गावर चालणारा संसारी माणूस कधीही दुःखी राहत नाही. जेव्हा आपण आपल्या कामात देवाला पाहतो आणि अधर्माचा त्याग करतो, तेव्हा घरात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप नांदू लागते. हाच खरा भक्ती मार्ग आहे. भक्ती म्हणजे संसाराचा त्याग करणं नाही, तर संसारात राहून वाईट कर्माचा त्याग करणं होय. तुमची कर्तव्य पार पाडताना मनात देवाचं नामस्मरण असणं ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आता पूजा करण्याची योग्य वेळ काय? तर हिंदू धर्मात देवपूजेला खूप महत्त्व दिलं जातं. देवाची पूजा ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली तर ती कोणत्याही वेळी करता येते. पण शास्त्र आणि परंपरेनुसार काही वेळा विशेष शुभ मानल्या जातात. त्यावेळी केलेली पूजा अधिक फलदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. तर पहिला ब्रह्ममुहूर्त ही सर्वात शुभ वेळ आहे. सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीचा काळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. ही वेळ साधारण पहाटे 4 ते 5 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान असते. या वेळेला वातावरण शांत, शुद्ध आणि सकारात्मक असतं. त्यामुळे यावेळी ध्यान, जप, प्रार्थना किंवा देवपूजा केल्यास मन शांत होतं आणि आध्यात्मिक शक्ती वाढते, असं मानलं जातं. दुसरी, सकाळची पूजा जी सूर्योदयानंतर करतात. बहुतेक लोक सकाळी अंघोळ करून देवाची पूजा करतात. सूर्योदयानंतरची वेळ ही खूप शुभ मानली जाते. यावेळी देवाला नैवेद्य दाखवणं, अगरबत्ती किंवा दिवा लावणं आणि प्रार्थना करणं उत्तम मानलं जातं. सकाळची पूजा केल्याने दिवस सकारात्मक आणि उत्साहपूर्ण सुरू होतो. तिसरी, संध्याकाळची पूजा. संध्याकाळची संध्या सूर्यास्ताच्या सुमारास दिवा लावून देवपूजा करण्याची परंपरा आहे. याला संध्याकाळची संध्या म्हणतात. यावेळी घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता आणि समृद्धी येते, असं मानलं जातं. त्याचबरोबर काही दिवस तिथी पूजा करण्यासाठी अधिक शुभ मानले जातात. जसे की सोमवार, गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी केलेली पूजा आणि
उपासना विशेष फलदायी मानली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार ठराविक वेळा शुभ असल्या तरी देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली श्रद्धा आणि मनाची शुद्धता आहे. जर एखाद्या दिवशी ठराविक वेळी पूजा करता आली नाही, तरी मनापासून देवाचं स्मरण केलं, तरी ते तितकंच फलदायी मानलं जातं. म्हणूनच देवाची पूजा योग्य वेळी केली तर तिचे आध्यात्मिक लाभ अधिक मिळतात. पण खरी पूजा ही मनातील श्रद्धा आणि भक्तीनेच पूर्ण होते. आता कोणत्या दिवशी कोणत्या वेळी पूजा करू नये, तर रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर विशेष कारण नसल्यास मध्यरात्रीनंतर नियमित देवपूजा टाळावी असं मानलं जातं. एवढेच नाही तर अंघोळ न करता देवपूजा करणं टाळावं. आधी स्नान करून पूजा करणं शुभ मानलं जातं. सोबतच मन शांत नसताना पूजा केल्यास एकाग्रता राहत नाही. त्यामुळे आधी मन शांत करावं. राग, तणाव किंवा अशांत मनस्थितीत पूजा अजिबात करू नये. पूजा ही शांतपणे आणि भक्तिभावाने करावी. अतिशय घाई-गडबडीत पूजा करणं टाळावं. त्याचबरोबर घर किंवा पूजास्थान स्वच्छ नसल्यास आधी स्वच्छता करूनच मग देवपूजा करावी. देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता, शांत मन आणि भक्तिभाव. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि तुमची देवपूजेची वेळ कोणती? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.